वेलकम टू प्रो ट्रेडर फॅमिली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सिरीज कंटिन्यू करतोय, ट्रेडिंग व्यू ट्युटोरियल्स मराठी. तर आज आपण या सिरीजचा दुसरा व्हिडिओ बनवतोय. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंड लाईन्स बद्दल पूर्ण माहिती घेतली होती, ज्याच्यामध्ये फिक्स लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन काय असते याच्याबद्दल पूर्ण माहिती घेतलेली. तर या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर ज्यांना पाहिजे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मधून बघू शकता तो व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ट्रेडिंग व्ह्यूच्या दुसऱ्या फीचर्स बद्दल बघणार आहोत. तर मी डायरेक्टली तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू वरती घेऊन चाललोय. मी गुगल वरती सर्च करतो tradingview.com आणि मी ट्रेडिंग व्ह्यू वरती येतो. डायरेक्टली ट्रेडिंग व्ह्यू वरती आलात तर तुम्हाला इथे तुमची वॉच लिस्ट असेल. इथून तुम्ही तुमचे शेअर्स ऍड करू शकता. ज्या शेअरमध्ये तुम्हाला चार्ट पॅटर्नचं अनालिसिस करायचे ते इथून ऍड करू शकता. मी आधीच ऍड करून ठेवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मी आयडीएफसीचा ऍड केलेला आहे आणि आयडीएफसीचा वरती क्लिक केल्यावरती तुम्हाला एक असा ऑप्शन दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला फुल चार्ट वरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला त्याचा चार्ट पॅटर्न ओपन होईल. आता हे जे आहे ते मी आधीच ड्रॉ केलं होतं, तर हे मी सध्या डिलीट करून टाकतो. ठीक आहे, हे मी सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढले होते तर ते मी डिलीट करतोय. इथून तुम्ही प्लेलिस्ट हाईड करू शकता. इथून क्लिक केलं की हाईड अनहाईड होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे फीचर्स पाहणार आहोत त्याची माहिती फक्त पहिल्यांदा आपण घेऊयात. इथं मी फेवराईट मध्ये हे ऍड केलेलं आहे. फेवराईट मध्ये कसं ऍड करतात, इथं जेव्हा तुम्ही क्लिक कराल आणि इथं जो स्टार ऑप्शन असतो ना सॉरी, त्या स्टार ऑप्शनवरती ज्यावेळेस क्लिक कराल तुम्ही त्यावेळेस ते फेवराईट मध्ये ऍड होऊन जाईल. तर मी आजच्या व्हिडिओसाठी जे फीचर्स लागणार आहेत ते ऑलरेडी ऍड करून ठेवलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते फीचर्स बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल लॉंग पोझिशन काय असते, नंतर शॉर्ट पोझिशन ते फीचर कसं काम करतं, नंतर हेड अँड शोल्डर पॅटर्न कसा ड्रॉ करायचा, त्यानंतर ट्रायंग्युलर पॅटर्न हा कसा ड्रॉ करायचा, नंतर हे रेक्टँगल काय असतं, नंतर हे पाथ काय असतो, नंतर हे काय पॅरलल चॅनल काय असतो, नंतर काय प्राइस रेंज काय असते, डेट रेंज काय असते आणि डेट आणि प्राइस रेंज काय असते. हे महत्वाचे फीचर्स आहेत. इथे भरपूर सारे फीचर्स आहेत. मी काय केलेलं आहे, ज्याचा मॅक्सिमम उपयोग होतो, जे युजफुल फीचर्स आहेत त्याच्यावरती आपण आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण चालू करूयात. मी इथं आयडीएफसी फर्स्ट बँकेचा स्टॉक सिलेक्ट केलेला आहे, त्याच्यावरती आपण पूर्ण हे फीचर्स अप्लाय करणार आहोत. फॉर एक्झाम्पल हे तर तुम्हाला माहिती आहे की आपण लाईन चार्ट, ट्रेंड लाईन वगैरे ड्रॉ करतो, हे माहिती आहे. हे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे फीचर्स कव्हर केलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रत्येक फीचर्स आपण चालू करूया. तर आपलं पहिलं फीचर्स आहे ते म्हणजे लॉंग पोझिशन. लॉंग पोझिशनने काय होतं की आपल्याला आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे पण कळू शकतं आणि आपलं रिस्क आणि रिवॉर्ड किती असतो हे पण कॅल्क्युलेट करता येतं. फॉर एक्झाम्पल इथं मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे असं कन्सिडर करूया. ही माझी ट्रेंड लाईन आहे. ठीक आहे, हे मॅग्नेट ऑन आहे, ह्याच्याबद्दल पण मी सांगेन तुम्हाला मॅग्नेट वगैरे काय असतं ते. फॉर एक्झाम्पल ही माझी ट्रेंड लाईन आहे. ठीक आहे, ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करतात हे पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. ही ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईन ब्रेक केल्यावरती इथून मला एंट्री घ्यायची हे माहिती आहे. आता एंट्री घेताना तुम्हाला तुमचं रिस्क किती आहे, रिवॉर्ड किती आहे हे पण माहिती असणं आवश्यक आहे ना. मग ते माहिती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, लॉंग पोझिशन हे फीचर्स आपण यूज करू शकतो. मग लॉंग पोझिशन वरती मी क्लिक करणार. मी इथे एंट्री करतोय ना, फक्त तुम्हाला इथे क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यावरती तुम्हाला असं एक चार्ट ओपन, असं एक तुम्हाला फीचर्स ऍड झालेलं दिसेल आणि मग इथून तुम्ही मूव्ह करू शकता. तुमचं काय आहे, तुमचं रेजिस्टन्स जो आहे तो ब्रेकआउट कॅन्डलच्या थोडासा खाली असणार आहे, म्हणून मी इथेपर्यंत आणून ठेवलं. आणि तुमचे टार्गेट्स काय असणार आहेत, वरचा सर रेजिस्टन्स तुम्ही घेतला, सपोज मी हा रेजिस्टन्स घेतोय, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली आणि हा रेजिस्टन्स ठेवला मी, मग तुमचं पहिलं टार्गेट काय झालं की हे झालं माझं पहिलं टार्गेट. ठीक आहे, सेकंड टार्गेट काय झालं, सेकंड टार्गेट म्हणजे दुसरा रेजिस्टन्स, म्हणजे हे झालं तुमचं दुसरं टार्गेट. ठीक आहे, इथपर्यंत मी ग्रीन ग्रीन जो पॅनल आहे ना तो ड्रॅग केला तिथपर्यंत. मग ह्या फीचर्सने काय करतं, ज्यावेळेस तुम्ही हा क्लिक करता, मी हे साईडला करतो, क्लिक केल्यावरती तुम्हाला काय दिसते बघा, इथे रिस्क आणि रिवॉर्ड दिसतोय 3.5. म्हणजे काय, तुमची रिस्क एवढी आहे
आणि तुम्हाला रिवॉर्ड किती भेटतोय? 3 पट भेटतोय. तर हे रिस्क आणि रिवॉर्ड हे भेटतं. नंतर इथं काय होतं, पॉईंट किती कव्हर करता, क्वांटिटी, हे सगळं फीचर्स, टार्गेट किती पर्सेंट, म्हणजे हे हा जर टार्गेट तुमचं अचीव झालं तर किती पर्सेंट मध्ये तुम्हाला प्रॉफिट होतो, जर लॉस झाला तर किती पर्सेंट लॉस होतो, हे सगळं तुम्हाला ह्या शॉर्ट पोझिशनने शॉर्ट पोझिशनच्या फीचरने समजू शकतो. तर याच्यासाठी हे शॉर्ट पोझिशन हे फीचर यूज होतं. ठीक आहे. सेम काय असतं, सेम हे लॉंग पोझिशन साठी असतं. ठीक आहे. लॉंग पोझिशन पण आपण बघणार आहोत. पण लॉंग पोझिशन कधी यूज करतात, ज्यावेळेस एखादं आपण सेल करतो एखादा आणि बाय करण्यासाठी टार्गेट टाकतो ना, म्हणजे शॉर्ट सेलिंग जे करतात त्याच्यासाठी हे लॉंग पोझिशन, सॉरी, शॉर्ट पोझिशन आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल काय, की बाबा इथं बघा, इथं डबल टॉप चार्ट पॅटर्न तयार झालेला दिसतोय तुम्हाला. हा हा पहिला टॉप, खाली आला हा सेकंड टॉप. ठीक आहे. आणि ही नेकलाईन, हे याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. इथून ब्रेकआउट आला आणि खाली जाऊन बाय करायचं. आता सेम तुम्हाला इथे पण तुमचे टार्गेट आणि स्टॉप लॉस माहिती पाहिजे ना. मग हे तुम्हाला शॉर्ट पोझिशनचं फीचर सिलेक्ट करायचं, इथे एंट्री करायची ना तुम्हाला. इथे एंट्री केल्यावरती तुमचा स्टॉप लॉस थोडासा वरती आणि तुमचे टार्गेट, पहिलं टार्गेट पहिल्या सपोर्ट वरती. ठीक आहे. तर हे पण फीचर सेम दाखवतं. काय दाखवतं, की बाबा तुमचं तर लॉस झाला तर किती पर्सेंटला होईल, प्रॉफिट झाला तर 5%ला होतोय तुम्हाला. टार्गेट दाखवते, रिस्क आणि रिवॉर्ड दाखवते, 2.07, प्रॉफिट, क्लोज, हे सगळं फीचर्स तुम्हाला हे लॉंग पोझिशन मध्ये दाखवतं. ठीक आहे. तर हे दोन्ही फीचर्स टार्गेट आणि तुमचं स्टॉप लॉस सेट करण्यासाठी युजफुल आहेत. हे नेहमी वापरायचे ज्यावेळेस तुम्ही बाय करचाल, कुठे एंट्री करायची, कुठे एक्झिस्ट करायचं, हे लगेच समजून जातं. ठीक आहे. मी हे डिलीट करतो. आता नेक्स्ट काय फीचर आपलं, की हेड अँड शोल्डर. आता हेड अँड शोल्डर कसं ड्रॉ करतात, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात हेड अँड शोल्डर कुठं फॉर्म झालंय का. हा, इथे मला दिसते की इथे हा लेफ्ट शोल्डर, हा माझा हेड आहे आणि हा राईट शोल्डर. तर प्रत्येक वेळेस आपण हे असं प्रत्येक वेळेस ड्रॉ करू नाही शकत. तर त्यासाठी डिरेक्टली आपण हेड अँड शोल्डर फीचर्स ऍड करू शकतो. ते हेड अँड शोल्डर वरती क्लिक करायचं. आता इथून माझा लेफ्ट शोल्डर आहे, जिथून चालू होतं ना तिथे क्लिक करायचं. लेफ्ट शोल्डर कुठे फॉर्म होतो त्याच्यावरती क्लिक करायचं, नंतर खाली यायचं, नंतर इथं हेड होतो, हेड वरती क्लिक करायचं. नंतर हे बघा, ऑटोमॅटिकली त्यांनी ते हेड अँड शोल्डर पॅटर्न घेतलेलं आहे. नंतर काय, राईट शोल्डर वर क्लिक करायचं आणि इथं सोडून द्यायचं आणि साईडला यायचं. ठीक आहे. आल्यावरती तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसेल बघा, तिथे हेड अँड शोल्डर पॅटर्न फॉर्म झालेला आहे. मी थोडंसं झूम करतो. फक्त तुम्हाला पाथनुसार जायचंय आणि नंतर तुम्ही ऍडजस्ट करू शकता, की बाबा इथून माझा चालू होतोय आणि थोडस मी खाली घेऊ शकतो. ठीक आहे. हे मी खाली घेतलं आणि ते पण मी खाली घेऊ शकतो. ठीक आहे. तर हे माझी नेकलाईन आहे आणि इथून ब्रेकआउट झालं की मी एंट्री करणार. आणि याचा तुम्ही कलर पण चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही कलर चेंज करायचा असेल ना, याच्यावरती क्लिक केलं, याच्यावरती क्लिक केलं की कलर्स वगैरे तुम्ही चेंज करू शकता. जर तुम्हाला रेड पाहिजे असेल रेड भेटतं, रेड पाहिजे असेल जे तुमच्या जो कलर आहे तो तुम्ही चूज करू शकता. हेड अँड शोल्डर, तर हे हेड अँड शोल्डरचं फीचर झालं. ठीक आहे. सिम्पली तुम्हाला हेड अँड शोल्डर ड्रॉ करता येतो. नंतर काय, नेक्स्ट तुमचं जे आहे ते आहे सिमेट्रिकल ट्रायंगल. सिमेट्रिकल ट्रायंगल इथं दिसतोय फॉर्म झालेला. पण प्रत्येक वेळेस तुम्ही असं करणार का, इथून एक ट्रेन लाईन ड्रॉ करायची, इथून करायची, मग टच झालेलं का बघायचं नाही. तर काय करायचं, डायरेक्टली ट्रायंगल पॅटर्न वरती क्लिक करायचं आणि तुमचा ट्रायंगलचा पाथ ड्रॉ करायचा, की बाबा इथून चालू झाले, इथं गेलो, पुन्हा इथं संपले, पुन्हा इथं टच झाले. ठीक आहे. पुन्हा इथं झाले. दिसतंय तुम्हाला ट्रायंगुलर पॅटर्न फॉर्म झालेला. इथून ट्रायंगुलर पॅटर्न तयार झालेलं. ठीक आहे. असा ट्रायंगुलर पॅटर्न तयार झाला. आता हे मी खालून स्टार्ट केलं म्हणून हे असं आलं ना. तर हे शक्यतो कसं करायचं, इथं ए ला झालेलं आहे, इथं झालेलं आहे, इथं झालेलं आहे आणि इथं झालेलं आहे. वरून सिलेक्ट करायचं आणि इथं संपलेलं आहे माझं. ठीक आहे. तर हे ट्रायंगुलर चार्ट पॅटर्न तयार झाले. इथं ब्रेकआउट आलं, इथं एंट्री झाला. एंट्रीला काय, लगेच हे फीचर यूज करायचं. इथं तुम्ही एंट्री करणार, तुमचा स्टॉप लॉस कुठे लावायचा तुम्हाला, या कॅन्डलच्या थोडंसं खाली आणि टार्गेट इथे.
तुमचं काय असेल ते तुमचे टार्गेट ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. ठीक आहे, तर हे फीचर्स ट्रायंग्युलर पॅटर्नसाठी असं फीचर्स यूज करतात. सिम्पल आहे, फक्त पाथ ड्रॉ करत राहायचं तुम्ही. लिस्टमध्ये ऍड करा स्टॉक आणि तुमचे चेक करत चला. नंतर दुसरं फीचर्स आहे आपलं ते म्हणजे रेक्टँगल ड्रॉ. आता याचा यूज काय होतो, आता मी इथे येतो आणि हे पण डिलीट करतो. हे यूज काय होतो त्याचा आधी आपण समजून घेऊया. आता फॉर एक्झाम्पल इथे बघा, ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला, ही जी वीक आहे ना, त्या वीक वरती आपण ही वीक कधी कधी निग्लेक्ट करतो. पण सपोज आता एवढासा जो कॅन्डल आहे ना, इथे स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनतोय, तर हा जो एरिया आहे ना एवढासा, तो हायलाइट करण्यासाठी ना या ट्रायंगलचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल कसं, मी हे रेक्टँगल यूज केलं, इथं क्लिक केलं आणि ही कॅन्डल आहे ना पूर्ण रेक्टँगल मध्ये आणली. म्हणजे याचं मिनिंग काय झालं की हा जो झोन आहे ना, हा झोन माझा स्ट्रॉंगली सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करणार आहे. ठीक आहे, रेजिस्टन्स आहे म्हणून मी जनरली रेड कलर वापरतो. म्हणजे हा एरिया ज्यावेळेस ब्रेक होईल ना त्यावेळेस हा स्टॉक मध्ये मुवमेंट पॉसिबल आहे. म्हणजे हा एरियामध्ये आपण प्रिडिक्ट नाही करू शकत. तर असे एरिया ड्रॉ करण्यासाठी आपल्याला ट्रायंग्युलर पॅटर्न यूज होतो. ठीक आहे, तर हेही फीचर्स मी डिलीट करून टाकतो. आता पाथ पाथ ड्रॉ करण्यासाठी काय आहे की बाबा तुम्ही अनालिसिस केले ना, हे सिम्पली पाथ ड्रॉ करा. फॉर एक्झाम्पल इथं कप आणि हँडल पॅड पॅटर्न तयार झालेला आहे. उद्या तुम्ही अनालिसिस केलं आणि तुम्हाला वाटते ना असं स्टॉक जातो, तर तुम्ही आधीच तुमचं प्रिडिक्शन मांडू शकता. हे म्हणजे पाथ फक्त ड्रॉ करू शकता की बाबा तुमच्यानुसारच चालतोय का नाही, फ्युचर समजण्यासाठी फक्त. ठीक आहे, तर हे फक्त पाथ ड्रॉ करण्यासाठी आहे. नंतर काय आहे, पॅरलल चॅनल. पॅरलल चॅनल म्हणजे काय, तर एखादा स्टॉक आहे ना एका चॅनलमध्ये मूव्ह करत असेल तर तो चॅनल ड्रॉ करण्यासाठी याचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल आता मी पॅरलल चॅनलवरती क्लिक केलेलं आहे आणि मी पॅरलल चॅनल कसा ड्रॉ करतो बघा, इथून चालू झालेला आहे, इथून चालू झालं इथून संपलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा एक पॅनल मध्ये मूव्ह करतो आयडीएफसी फर्स्ट बँकेचा चार्ट दिसतोय. तर मगाशी मी जे ड्रॉ केलेला हे याच फीचरने केलं होतं पॅरलल चॅनल. म्हणजे तुम्ही आता कलर पण चेंज करू शकता, ग्रीन आहे रेड करू शकता. सॉरी, मी याच चेंज केलेलं आहे, याला घेतलं नंतर याला ग्रीन करू शकता. ठीक आहे, इथं ब्रेकआउट आलेला आहे. अगेन तुम्हाला ब्रेकआउट आल्यावरती हे फीचर अप्लाय करू शकता. क्लिक केलं तुमचे स्टॉप लॉस आणि रजिस्टर तुम्ही लावू शकता. ठीक आहे, हे झालं तुमचं पॅरलल चॅनल. आता दुसरी गोष्ट मध्ये सगळ्यात महत्वाचे फीचर्स मध्ये हे तीन आहेत. म्हणजे काय की बाबा प्राइस रेंज. प्राइस रेंज काय करतं बघा, आता मी हे सिलेक्ट करतो प्राइस रेंज आणि इथून ते इथपर्यंत मार्क करतो मी फक्त. ठीक आहे, इथून इथपर्यंत असं मार्क केलं. आता इथं मार्क केल्यावरती काय दाखवतंय की 4.12. म्हणजे काय की एवढ्यामध्ये किती पॉईंट्स तुमचे कव्हर झालेले आहे, 4.12 पॉईंट्स कव्हर झाले. म्हणजे पॉईंट्स हे शो करतं, हे फक्त माहिती देतं, म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन देतात की बाबा इथून इथपर्यंत किती पॉईंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही हे जर वरती नेलं असं, इथून तुम्हाला हे एवढे पॉईंट काढायचे किती बाबा, हे 13 पॉईंट्स आहेत, एवढ्यात 13 पॉईंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल 71 वजा 84 किती पॉईंट्स येतात, ते 13 पॉईंट्स येतात. नंतर काय की डेट रेंज आहे. म्हणजे काय की इथून इथून इथपर्यंत जर काढलं तर किती दिवस कव्हर होतात, एवढा आणि एवढा. आता सध्या काय डे ची टाइम फ्रेम सेट केली ना आपण, मग 14 बार्स येतात, इथून जे इथपर्यंत 14 बार्स येतात. आणि त्याच्यामध्ये डे किती कव्हर आहेत, 21 डे कव्हर आहेत. इथं सॅटर्डे संडे पण काउंट केलेलं आहे. 21 डे मध्ये एवढं मुवमेंट झालेलं आहे. फक्त इथं रेंज कॅल्क्युलेट करण्यासाठी याचा यूज होतो. ठीक आहे, नंतर काय आहे दुसरं फीचर्स मध्ये डेट आणि प्राइस रेंज. इथं दोन्ही पण फॉर एक्झाम्पल इथून मी ड्रॉ करतोय एवढंच. ठीक आहे, इथून मला माहिती घ्यायची की इथून इथपर्यंत काय झालं. इथून इथपर्यंत काय झालेलं आहे, इथून इथपर्यंत 14 बार्स आहेत. म्हणजे 21 दिवस लागले एवढ्यासाठी आणि 5.68 मूव्ह झालेला आहे. म्हणजे 8% हा अप साईडला आहे. फक्त हे माहिती प्रोव्हाइड करण्यासाठी हे फीचर यूज होतात. म्हणजे हे कशासाठी होतं की ज्यावेळेस आपण टार्गेट वगैरे हिट करतात आपले, त्यावेळेस फक्त माहिती घेतो की बाबा एवढ्या एवढ्या दिवसाला मी टार्गेट फिक्स झालेलं आहे. ठीक आहे, तर हे दोन्ही फीचर्स, सगळे फीचर कसे यूज करायचे माहिती आहे का. फॉर एक्झाम्पल आता मी आयडीएफसी बँकेचंच उदाहरण घेतो, आयडीएफसी फर्स्ट बँकेचं. मी काय केलं, पॅरलल चॅनल ड्रॉ केलं. ठीक आहे, पॅरलल चॅनल ड्रॉ करतो.
हे पॅरलल चॅनल ड्रॉ करतो. हे पॅरलल चॅनल वरती ब्रेकआउट झालेलं इथे मला दिसतंय. ब्रेकआउट झाल्यावरती मी एंट्री करणार लॉंग पोझिशन साठी. म्हणजे मी काय करणार, हे फीचर यूज करणार लॉंग पोझिशन. लॉंग पोझिशन मध्ये ब्रेकआउट कॅन्डलच्या वरती एंट्री घेणार, इथं क्लिक केलं आणि स्टॉप लॉस माझं नेहमी आपण यूज करतो ब्रेकआउट कॅन्डलच्या थोडंसं खाली. ही ब्रेकआउट कॅन्डल आहे त्याच्या थोडंसं खाली. आणि माझे टार्गेट काय, पहिलं टार्गेट हे असणार आणि दुसरं टार्गेट हेही असू शकतं किंवा हेही असू शकतं. तात्पुरतं मी हे घेतो. ठीक आहे, हे झाले दोन्ही फीचर यूज केले आपण. काय, पॅरलल चार्ट पॅटर्न, पॅरलल हे जे फीचर्स आहे पॅरलल चॅनल आणि हे लॉंग पोझिशन, हे दोन्ही फीचर्स ऍड केलेले आहेत आपण. ठीक आहे, तर असे फीचर्स यूज करून तुम्ही चार्ट अनालिसिस करू शकता. अं, इथं मी काय केलेलं आहे, महत्वाचे फीचर्स यूज केलेले आहेत. आता प्रत्येक वेळेस तुम्ही हे करत राहायचं की बाबा किती दिवस झाले ब्रेकआउट होऊन, एका इथं लगेच कळू शकतो तुम्हाला. आता ब्रेकआउट होऊन बाबा 11 बार्स म्हणजे 11 ट्रेडिंग सेशन झालेत आणि 15 दिवस झालेले आहेत. तर तुम्ही असं अनालिसिस करू शकता की 15 दिवसात माझा स्टॉक एवढा गेलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे फीचर्स यूज करू शकता ट्रेडिंग व्ह्यूचे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच फीचर्स आपण बघणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे इंडिकेटर्स, नंतर अलर्ट्स काय असतं, नंतर मॅग्नेट काय असतं, हे स्केल काय असते, मेजर्स काय असतात, टेक्स्ट काय असते, सगळे फीचर्स आपण बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.